नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघूयात की आपल्याला टर्म इन्शुरन्स किती रकमेचा असावा। बघा, ज्यावेळेस आपण टर्म इन्शुरन्स बघतो त्यावेळेस टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, तर टर्म इन्शुरन्स म्हणजे अशी इन्शुरन्स असतो की जो कंपनी आपल्याला एक फार छोट्या प्रीमियममध्ये आपल्याला फार मोठा इन्शुरन्स कव्हर करून देते। बऱ्याचशा वेळेस आपल्याला हे माहीत नसते की एवढ्या छोट्या रकमेत एवढा मोठा इन्शुरन्स मिळू शकतो किंवा आपल्याला ते आपण त्याच्यापर्यंत पोहोचत नाही। तर टर्म इन्शुरन्स हा जेव्हा तुम्ही चांगल्या लाईफस्टाईलमध्ये जगता, जेव्हा तुमचं इन्कम असतं आणि त्याच्यावर भरपूर लायबिलिटीज असतात, आपण एक रिस्पॉन्सिबल पर्सन असतो, आपल्याला एक जॉब असतो आणि आपण आपल्या लाईफमध्ये आपल्याला काही अडचण आली, आपलं इन्कम थांबलं, आपल्याला आपली डेथ झाली, तर आपले जे फॅमिली आहे, आपलं जे एक्सपेन्सेस आहेत, आपण जे लायबिलिटीज करून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी आपण तो टर्म इन्शुरन्स घेतो। बघ, हा टर्म इन्शुरन्स किती असावा, तर हा प्रत्येकाचा एक व्हॅरी असतो की आपण आपल्या याच्यावर घेऊ शकतो, परंतु एक स्टँडर्ड असा आहे की जेही तुमचं पगार आहे, वार्षिक पगार, त्याच्या 20 टाइम्स आपला टर्म इन्शुरन्स असावा। जर माझी 5 लाख पगार असेल वार्षिक, तर मला कमीत कमी 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स माझ्याकडे असावा। तर मला पगार जर 10 लाख असेल वार्षिक, तर मला कमीत कमी 2 कोटीचा टर्म इन्शुरन्स माझ्याकडे असावा। कारण आपण जेव्हा इन्शुरन्सचा विचार करतो तेव्हा आपली फॅमिली जी आहे ती आपली फॅमिली त्यांना 100% सफिशियंट अमाऊंटनं प्रोटेक्ट असायला पाहिजे। कारण अजून आपण काय करतो की इन्शुरन्स आहे म्हणून घेतो कुठला तरी थोडाफार 2, 3, 4, 5 लाखाचा जो सम ॲश्युर्ड आहे असा कुठला तरी एक प्लॅन घेतो आणि त्याच्यात इन्शुरन्सही आपलं सफिशियंट मिळत नाही, आपली म्हणजे फॅमिलीला ते पैसे पुरणार नाहीत। बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा या जगात नसू त्यावेळेस आपली फॅमिली त्या पैशावर आपलं लाईफस्टाईल पूर्ण मेंटेन केलेली पुरेल एवढा तुमचा तो इन्शुरन्स असायला पाहिजे। म्हणजे फॅमिलीचं आपलं इन्कम आहे 10 लाख रुपये वार्षिक, आपला खर्च आहे, आपल्याला फॅमिली आहे, आपले म्हणजे आपलं होम लोन आहे किंवा आपले वेगवेगळे एक्सपेन्सेस आहेत आणि त्या एक्सपेन्सेसला म्हणजे पुरेल एवढा आपण जर पैसा उभा करू शकलो त्या इन्शुरन्समधून, तर ती फॅमिली आपल्याला पुढे म्हणजे आपलं नसताना ती फॅमिली व्यवस्थित जगेल, व्यवस्थित रन होईल आणि व्यवस्थित ते एक्सपेन्सेस ते म्हणजे पूर्ण करू शकेल। ज्यावेळेस टर्म इन्शुरन्सचा विचार करतो तेव्हा आपण म्हणजे आपले प्रीमियम किती असतो, प्रीमियम का असतो, प्रीमियम वाढतो का नंतर, तर काही गोष्टी त्याच्यात तुम्हाला मी सांगणार आहे की जेव्हा तुम्ही टर्म इन्शुरन्स सुरुवातीला घेता त्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत काही रायडर्सही घेऊ शकता। थोडक्यात ॲक्सिडेंटल डेथ असेल तर त्याचा आपल्याला काही ॲडिशनल बेनिफिट मिळतात, ते चेक करा की आपलं इन्शुरन्समध्ये आपला रायडर आहे का किंवा पर्मनंट डिसेबिलिटीमध्ये काही रायडर्स आहेत का, ते सुद्धा चेक करा की आपण जो इन्शुरन्स घेतो आहे त्याच्यामध्ये जर मला 15 वर्षानंतर किंवा काही दिवसानंतर मला काही पर्मनंट डिसेबिलिटी आली तर त्या केसमध्ये मला इन्शुरन्स कंपनीचं काय किती पर्सेंटेजमध्ये मला ते कव्हर करते हे पण चेक करा। कारण आपण म्हणजे घाईघाईमध्ये कुठला तरी इन्शुरन्स घेतो आणि तो इन्शुरन्स आपल्याला फुलफिल न झाल्यानंतर मग आपल्याला उशिरा माहीत होते की अरे अजून आपण काही गोष्टी आपल्या राहून गेल्या। तर ज्याही वेळेस तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे तेव्हा चांगल्या ॲडवायझरसोबत तुम्ही बसा, त्याच्यासोबत डिस्कस करा, त्याचं इन्कम तुमचं डिस्कस करा आणि त्याच्यानंतर मग तो फायनल करा। त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट महत्त्वाची मला सांगायची ती म्हणजे टर्म इन्शुरन्स घेताना आपल्याला जे काही प्री एक्झिस्टिंग डिसीजेस असतील ते डिस्क्लोज करा। त्यानंतर आपल्याला काही ॲडिक्शन्स असतील, काही व्यसन्स असतील, थोडक्यात स्मोकिंग असेल किंवा ड्रिंकिंग असेल, ते सुद्धा फ्रीली डिस्क्लोज करा। कारण असं होतं की आपल्याला वाटतं की आपले म्हणजे जर प्री एक्झिस्टिंग आपल्याला काही डिसीज असेल आणि आपण तो जर कंपनीला नाही सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे कंपनीला कसं माहीत होईल आपल्याला काय प्रॉब्लेम आहे म्हणून। तर असं बिलकुल नसतं की बऱ्याचशा वेळेस क्लेमच्या वेळेस तुम्हाला अडचणी त्यावेळेस येऊ शकतात की तुम्ही प्री एक्झिस्टिंग डिसीजेस डिस्क्लोज केले नव्हते आणि जर इन केस त्याच पर्टिक्युलर डिसीजनं जर डेथ झाली असेल तर ते मे बी कंपनीला राईट असतो की तुमचा क्लेम रिजेक्ट करण्याचा। तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता त्यावेळेस तुमचे जे एक्झिस्टिंग तुम्ही जर
स्मोकर असाल तर स्मोकिंगचं डिस्क्लोज करा. एक्झिस्टिंग तुम्ही जर ड्रिंकर्स असाल तर सुद्धा डिस्क्लोज करा. सांगा हो मी ऑकेजनली ड्रिंक करतो, कधी 4 महिन्यातून एकदा करतो, किंवा तुमचं जे काही असेल ते तुम्ही त्यांना सांगा. कारण त्यामुळं तुमचे प्रीमियम समजा 10,000चा 11,000 होऊन 1,000 रुपये कंपनी जास्त तुमच्याकडून डिमांड करू शकते. परंतु एकदा तुम्हाला ते तुमचं पूर्ण जर जेव्हा तुम्ही हे सांगता, जेव्हा ते कंपनीला सगळं डिस्क्लोज करता, तेव्हा कंपनीला काही राईट राहत नाही की तुमचा जो एक्झिस्टिंग डिसीजेस असतील किंवा जे काय स्मोकिंग ड्रिंकिंगचे जे पॅरामीटर्स आहेत त्या रिलेटेड तुमचं क्लेम रिजेक्ट करण्याचा कुठलाच अधिकार राहत नाही. हे सुद्धा तुम्ही तिथं क्लिअरली मेन्शन करा. कारण आपण घाईमध्ये आपल्याला वाटतं की कंपनीला काय माहीत असेल, कंपनी कसे आपल्यापर्यंत येईल, कंपनीला कसं कळणार की मी स्मोकर आहे की नाही आहे. परंतु हे डिस्क्लोज आपण स्वतः करणं गरजेचं आहे. आणि यानं फार काही फरक पडत नाही की तुम्ही डिस्क्लोज केल्यामुळं तुमचा काही क्लेम रिजेक्ट होणार त्यानंतर होणार नाही, किंवा कंपनी तुम्हाला इश्यू नाही करणार पॉलिसी वगैरे. हां, फार तर फार कंपनी तुम्हाला असं म्हणू शकते की तुम्ही स्मोकर आहात तर तुमचे विदाऊट स्मोकर तुमचा 10,000 प्रीमियम होत होता, पण तुम्ही स्मोकर आहात त्याच्यामुळं तुम्हाला 12,000 प्रीमियम लागणार आहे. सो दॅट फक्त एवढाच डिफरन्स आहे त्याच्यामध्ये दुसरा काय डिफरन्स नाही आहे. ड्रिंकिंग असेल आपलं ते सुद्धा तुम्ही त्यांना दाखवून द्या की म्हणजे एवढ्या पर्सेंटेजमध्ये एवढा अल्कोहोल आहे, किंवा एवढ्या पर्सेंटेजमध्ये मी एवढ्या ओकेजनलमध्ये एवढं घेतो आहे, ते सुद्धा सांगून द्या. कंपनी तुम्हाला याच्यातही तुम्हाला क्लेम तुमचा पॉलिसी रिजेक्ट करणार नाही. फक्त कंपनी तुम्हाला काय सांगेल की ओके बिफोर ड्रिंक तुमचा एवढा प्रीमियम होता 10,000, तर तुम्ही ड्रिंक करत असल्यामुळं तुम्हाला 12,000 प्रीमियम लागणार आहे. सो दॅट म्हणजे हे 1-2 हजाराचे तुमचे वाढणार आहेत, ते वाढले तरी चालतील, एकदाच वाढणार आहेत, लाईफ लाँग वाढणार आहेत. आणि एकदा तुमचे हे पैसे तुमचे एकदा प्रीमियम पे झाल्यानंतर, एकदा कंपनीनं पॉलिसी इश्यू केल्यानंतर तुमचा हा प्रीमियम लाईफ लाँग तसंच राहणार आहे. तर सुरुवात अशी आहे की प्रत्येकानं ह्याचं बेसिक जाणून घ्या, कशासाठी आहे हा जाणून घ्या, आणि चांगला टर्म इन्शुरन्स चांगल्या ॲडवायझर थ्रू काढा. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन पण काही जण काढतात, तर त्याच्यासाठी सुद्धा काही अडचणी असतात. आपण ते सुद्धा समजून घ्या की ज्यावेळेस तुम्ही नसताल त्यावेळेस त्या जगामध्ये तुम्हाला नसताल तर फॅमिलीला तुमच्या तो क्लेम पोचवून देण्याचं, फॅमिलीला गाईड करण्याचं सुद्धा काम हे चांगले ॲडवायझर, चांगले इन्शुरन्स एजंट्स करू शकतात. तर त्यासुद्धा तुम्ही जवळच्या पॉलिसी होल्डरकडून, जवळच्या इंटरमिडिएटरकडून जर घेतली तर तुम्हाला त्याचाही फायदा होईल की जेव्हा तुम्ही इन्शुरन्स क्लेम करण्याची वेळ तेव्हा तो तुम्हाला गाईड करू शकेल. तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने एक जागरूक फायनान्शियल लिटरेट व्हावं आणि आपले डिसिजन्स जे आहेत ते चांगले फायनान्शियली नॉलेज घेऊन घ्यावेत. थँक्यू.